नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 जानेवारी 2025 तसेच 23 जानेवारी 2025 म्हणजे दोघंही दिवसाच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, हा व्हिडिओ 2025च्या सर्व एक्झामसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. बघा, पहिला प्रश्न आहे, देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 2 बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराधे यांनी शपथ घेतली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 48वे. 3 नंबरचा प्रश्न बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या वर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 50. 4 नंबरचा प्रश्न बघा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा, 5 नंबरचा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर करण्यात येणाऱ्या भाषांमध्ये हिंदी या भारतीय भाषेचा किती टक्के वापर होतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 24%. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या अध्यक्षा कोण आहेत? म्हणजे सेबीच्या अध्यक्षा कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माधवी पुरी. मित्रांनो, याच्या अगोदर सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी होते, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 7 नंबरचा प्रश्न, देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वाट टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई. 8 नंबरचा प्रश्न बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती? म्हणजे सेबीची स्थापना कधी झाली होती, हा असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक ए 26 जानेवारी 1975 मध्ये त्याची स्थापना झालेली होती. 9 नंबरचा प्रश्न बघा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा किती टक्के वापर होतो? तर याचे योग्य उत्तर आहे तर 43% वापर करतो आपण इंग्रजी भाषेचा. 10 नंबरचा प्रश्न बघा, देशातील कृषी विद्यापीठाची 2024 मानांकन यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठांचा समावेश करण्यात आलेला आहे? हे बघा, याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या एकही कृषी विद्यापीठाच्या याच्यामध्ये समावेश नाही. 11 नंबरचा प्रश्न बघा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2024 मानांकन यादीत भारतातील किती कृषी विद्यापीठांचा दर्जेदार व गुणवत्ता प्रदान कृषी विद्यापीठ म्हणून समावेश करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 40. 12 नंबरचा प्रश्न बघा, ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जागतिक आर्थिक मंच. 13 नंबरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2023च्या मानांकन यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता? याचे उत्तर बघा पर्याय क्रमांक ए महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. 14 नंबरचा प्रश्न, केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार 2024 या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे? याचे योग्य उत्तर आहे IARI दिल्ली. 15 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे?
बघा IMP प्रश्न आहे हे पहा 2025च्या एक्झाममध्ये विचारू शकता, त्याच्यामुळे तो तोंडी पाठ करूनच ठेवा हा प्रश्न. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO मधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका. आता बघा पुढचा प्रश्न बघा आपण 23 जानेवारी 2025 या दिवसाचे घेऊ. पहा हे 15 प्रश्न आपण आता 22 जानेवारीचे संपवले. आता आपण 23 जानेवारीचे प्रश्न घेऊ. तर चला सुरुवात करूया आपल्या या पहिला प्रश्नाला. बघा 23 जानेवारीचा पहिला प्रश्न बघतो आपण. पहा लोकसभा व विधानसभा 2024 निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार कोणाला मिळाला? बघा याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे 2 लोकांना याचा उत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे लतीफ पठाण आणि वर्षा ठाकूर या दोघांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पहा व्हेरी IMP प्रश्न TCS विचारू शकतं किंवा TCS विचारू शकते किंवा पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. 2 नंबरचा प्रश्न बघा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून टपाली मतपत्रिकांच्या देवाणघेवाणीचा उत्कृष्ट नियोजन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? याचे उत्तर बघा पर्याय क्रमांक C, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे 2 लोकांना जाहीर झालेला आहे. ते 2 लोक म्हणजे कोणते? एक दिलीप गावडे आणि दिलीप स्वामी. तिसरा प्रश्न बघा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून उत्कृष्ट वर्तांकनाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचे उत्तर बघा पर्याय क्रमांक C, वरील दोन्ही. म्हणजे राहुल तिडके. बघा राहुल तिडके आणि दयानंद कांबळे यांना हा उत्कृष्ट वर्तांकनाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. चौथा प्रश्न बघा. कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे? बघा स्वित्झर्लंड. पर्याय क्रमांक A या देशामध्ये राहणे सर्वात महाग आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा. कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार भारतात राहण्यासाठी मासिक खर्च किती हजार रुपये लागतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 36.8. 6 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात सद्यस्थिती किती बिबटे असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे आहे? बघा महाराष्ट्रात सध्या किती बिबटे आहेत? तर पर्याय क्रमांक D, 4800 एवढी बिबटे आहेत. आता बघा 2025 मध्ये काय होणार आहे? 2025 ह्या वर्षामध्ये वन विभागाचे फॉर्म निघत आहेत. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न 100% विचारला जाईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. HSBC हुरून च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे CEO कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, सत्या नडेला. मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून टेलिग्राम चॅनलची लिंकला क्लिक करा आणि आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सर्व व्हिडिओच्या PDF ठेवलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत. तुम्हाला GKच्या नोट्स पाहिजे असेल तुम्ही तिथून घेऊ शकता. मराठीच्या नोट्स तुम्ही तिथून घेऊ शकता. इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला तिथं अवेलेबल आहेत. पुढचा प्रश्न बघा 8 नंबरचा. ताग या पिकासाठी किमान आधारभूत किंमत 2025-26 या वर्षात किती ठेवण्याचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 5650. पुढचा प्रश्न बघा. केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल हेल्थ मिशनला किती वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 5. हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, वाशिम. 11 नंबरचा प्रश्न बघा. कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार स्वित्झर्लंडमध्ये राहण्यासाठी
मासिक खर्च किती आहे? तर 2.42 लाख रुपये. भारतीय वंशाचे जगातील सर्वाधिक प्रभावशाली CEO असलेले सत्या नडेला हे कोणत्या कंपनीचे CEO आहेत? तर हे पर्याय क्रमांक डी मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. 13 नंबरचा प्रश्न, नुकतेच हेरजी हलेवी यांनी कमांडर लेफ्टनंट जनरल या पदाचा राजीनामा दिला आहे, ते कोणत्या देशाचे सैन्य प्रमुख होते? तर हे पर्याय क्रमांक सी इस्रायल या देशाचे सैन्य प्रमुख होते. 14 नंबरचा प्रश्न बघा, राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे. 15 नंबरचा प्रश्न बघा, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2020-21 मध्ये. 16 नंबरचा प्रश्न, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाचा कालावधी किती वर्ष आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 7 वर्ष. बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 10. हे बघा, बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ या हिचा उपक्रम किंवा जी योजना होती ती 22 जानेवारी 2015 मध्ये शासनाने सुरू केलेली होती, महाराष्ट्र शासनाने. आणि आज 2025 मध्ये याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 18 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कृषी मूल्य आयोग. 19 नंबरचा प्रश्न, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राच्या कोणत्या संकल्पनेच्या चित्ररथ सहभागी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधाचे गाव. भारत पर्व महोत्सवातील चित्ररथासाठी मध्यवर्ती संकल्पना काय असणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संपूर्ण भारत वारसा आणि विकास. मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी सुरू केली होती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2022. बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 22 जानेवारी 2015. येणाऱ्या 2025च्या परीक्षांमध्ये याच्यावर 100% प्रश्न राहील, तर हा प्रश्न पाठांतर करून ठेवा. 2023 मध्ये 2023 मध्ये ज्या एक्झाम झालेला होता TCSचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते, म्हणजे योजनांवरती किंवा उपक्रमावरती प्रश्न होते. पुढचा प्रश्न बघा 23 नंबरचा, दरवर्षी लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने केले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय पर्यटन मंत्रालय. 24 नंबरचा प्रश्न बघा, मिशन वात्सल्य पोर्टल मिशन शक्ती मोबाईल ॲप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महिला आणि बाल विकास मंत्रालय. मित्रांनो, आपण 22 जानेवारी व 23 जानेवारीचे सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, म्हणजे अशा प्रकारे येणाऱ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती भेटेल. धन्यवाद.